प्रकल्पांसाठीचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूममधील बैठकीत दिलेत। वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल हे आदेश त्यांनी दिलेत। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचं काम व्हावं असे निर्देश देखील फडणवीसांनी दिले। शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून योजना बंद झाली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार 5.5 वर्षांपासून सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। आठवड्यातून 1 दिवस वडगाव शासकीय विश्रामगृहाच्या आवारात या जनता दरबाराचं मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात। आमदार आदित्य ठाकरेंनी गारगाई धरणाला विरोध केला तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय। मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षांची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मान्यता दिली आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवली जाते। मात्र या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढ 2010 पर्यंत नंतर आस्थागायत झालेलीच नाहीये। तर 15 वर्षात महागाई प्रचंड वाढली असली तरी शिष्यवृत्तीच्या रकमेत 1 पैसाही वाढ करण्यात आलेली नाही। सारथीच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थकलेली आहे। 2019 ते 2023 या बॅचमधील जवळपास 2000 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना जून ते डिसेंबर 2024 ची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाहीये। त्यामुळे पुढील खर्च कसा करायचा अशा चिंतेत ते सापडले। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती आणि त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत। तसंच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरलेत त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत। मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्यानं या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिलाय। आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय। कुणी काय केलं आहे याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरेंनी दिलाय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभारली घाटासह पिंपरी ते रामपूर दरम्यानचा एकूण 41 किलोमीटर लांबीचा गुहागर बिजापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आलाय आणि यामुळे या मार्गाच्या देखभालीसह सुधारणा आणि दुरुस्ती कामांना अधिक वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील बरमगाव तालुक्यातील शेतकऱ्याकडे न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही जमिनीची मोजणी करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना प्राणांतिक कुपोषणाला सुरुवात केली आहे। उमरग्यात गुत्तेदारावरील हल्ल्याचा तपास उमरगा पोलिसांकडून काढून यंत्रणांमार्फत करण्यात यावा। त्यासह मुख्य सूत्रधाराला अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यासाठी उमरगा पोलीस ठाण्यासमोरच हे आंदोलन करण्यात आले। अमरावतीत 2 दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। अमरावती आणि बडनेरकरांना आजपासून 2 दिवस जपून पाणी वापरावं लागेल। नेर पिंगळाईजवळ 1500 मिनी व्यासाची पाईपलाईन लीक झाल्यानं दुरुस्तीचं काम होणार आहे। धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा फुले योजना आयुष्मान भारत योजना लागू करावी अशा सूचना न्याय आणि विधी विभागानं दिल्यात। प्रसूती दरम्यान महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडून या सूचना करण्यात आल्या। अजित पवारांनी त्यांच्या व्याहींना म्हणजेच रोहित पवारांच्या सासऱ्यांना एक मिश्किल सल्ला दिलाय। व्याही माझे एवढंच ऐका असं म्हणत क्रीडाई या संस्थेमध्ये इथून पुढे महिलांनाच अध्यक्ष करा असा सल्ला अजित पवार यांनी दिला। यंदा पावसाळ्यापूर्वीच पुणे शहरातील रस्ते चकाचक होणार आहेत। शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू असून पालिकेने रस्त्यांच्या कामासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। कुंभारली घाट परिसरात गंभीर स्वरूपाची बाब समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट उघड्यावर फेकण्यात आलंय। डॉक्टरांनी वापरलेल्या औषधांच्या बाटल्या, सिरिंज, रक्तानं माखलेले बँडेज, दूषित कपडे एवढंच नाही तर ऑपरेशननंतर काढून टाकलेले मानवी अवयव टाकल्यानं खळबळ माजली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर यासंदर्भातला निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील, त्यानंतर परिस्थिती समोर येईल असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विषबाधा झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला। मात्र रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तसंच डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे।
अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरील बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे इंजिनची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे। तपासण्यासाठी कमी गतीनं रुळावरून इंजिन धावलं आणि यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या। विदर्भात सूर्य आग ओकत असल्यानं अमरावतीचा पारा देखील 44 अंशांवर गेल्या 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचा पारा 44 अंशांवर गेल्यानं नागरिक चांगलेच हैराण झालेत, तर पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। चंद्रपूर शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। अखेर पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत 4 अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्यानं वाढतोय आणि त्यामुळे पाण्याची पातळी देखील खोल गेली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालिकेच्या 8 आणि खासगी 4 अशा 12 टँकर्सद्वारे दिवस रात्र 180 फेऱ्या केल्या जात आहेत, मात्र तहान भागत नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागतंय। चंद्रपूर जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाच्या इमारतीमध्ये घोरपड शिरल्यानं कामकाज काही काळासाठी ठप्प झालं। घटनेची माहिती वन विभाग आणि वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी तिथे पोहोचत 2 तासांच्या प्रयत्नानंतर घोरपड ताब्यात घेतली। त्यानंतर तिला जंगलामध्ये सोडून देण्यात आलं। आता रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाला असला तरी वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी 60 मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाचं काम अपूर्ण होतं। हे काम आता पूर्ण झालं असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग देखील खुला होणार आहे। त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं आता अधिक सुकर होणार आहे। मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय आणि अशातच वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा कमी होत चाललाय। मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28% पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचं संकट उभं राहिलंय। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे। मुंबईमध्ये पीओपी मूर्तीवर बंदी कायम असेल असं मुंबई महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाईल असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर निर्दयीपणे बुलडोजर चालवणाऱ्या पालिकेला मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय। कारवाई केलेल्या जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम पाडू नका असं बजावत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं प्रशासनाला दिलेत। तसंच या प्रकरणाची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली। परराज्यातील लॉटरीच्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री घटली आहे, पण आता केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी महायुती सरकारनं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात महापालिका असलेली 29 महानगरं आणि 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य 6 शहरांमध्ये लवकरच ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी ई बाईक टॅक्सी चालक आणि प्रवाशालाही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे। तसंच ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रवाशांची सुरक्षितता याबाबत नियमावली जाहीर केली आहे। आता राज्यातील सुमारे 20 संस्था आणि संघटनांनी हिंदी अनिवार्य करण्याविरोधात मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात असून सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल 8400हून अधिक व्यक्तींनी आम्हाला हिंदी भाषाच नको असं मत नोंदवलंय। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं सुट्टीतील वाचनालय हा उपक्रम सुरू केलाय। पालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील मध्यवर्ती शालेय इमारतीमध्ये 2 मे ते 12 जून या कालावधीमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 25 वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत। दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये वाचनालय विद्यार्थ्यांसाठी सुरू असेल। मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतल्यामुळे यंदा पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई महापालिकेनं 60% कपात केलेली आहे। गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी 220 कोटींची निविदा काढण्यात आली होती, तर यंदा केवळ 79 कोटी रुपयेच खर्च करण्यात येणार आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जून ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये कारखाने, लहान व्यावसायिक आणि आस्थापना आणि बांधकाम स्थळांना 36 कारणे दाखवा नोटिसा बजावल्यात। जुलै आणि ऑगस्ट 2024 दरम्यान मोठ्या संख्येनं या प्रकरणी कारवाई झाली आहे। दरम्यान मंडळानं कारवाई संदर्भात कोणतेही गुन्हेगारी खटल्याची माहिती दिलेली नाही। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे। 1 ते 1.5 महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यात येणार असून ती हार्बर मार्गावर चालवण्याचं नियोजन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मध्य रेल्वेनं गेल्या आर्थिक वर्षामध्ये 17,37,000 फुकट्या प्रवाशांना पकडलं असून त्यांच्याकडून 74 कोटी 14 लाखांचा दंड वसूल केलाय। विशेष म्हणजे यातील मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय मार्गावर अव्वल ठरलेल्या तिकीट तपासनीसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम 1 कोटीच्या घरात आहे।
मागच्या आठवड्यात बेस्टच्या 2 ई बसेसच्या दुर्घटना झाल्यात। या दुर्घटना म्हणजे बेस्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळ असून ई बस बद्दलच्या तक्रारींवर उपाययोजना करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाचं नक्की काय सुरू आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या अपघातांमुळे पुन्हा एकदा बेस्टच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा येत्या 4 मे रोजी होणार आहे आणि या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 मे रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर करण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या मालमत्ता खरेदीच्या लाटेमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती ही पश्चिम उपनगरांना दिली आहे, तरी त्यातही सर्वाधिक खरेदी आणि अंधेरी आणि त्या आजूबाजूच्या परिसरात झाल्याचं दिसून आलं। बेकायदा बांधकामांबाबत अनेक तक्रारी असूनही मुंबई महापालिका कारवाई करण्यात अपयशी ठरल्यानं संतप्त झालेल्या उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। कायदा पाळणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन द्यायचं आहे की मोडणाऱ्यांना, असा संतप्त सवाल न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय। बीडच्या धारूर शहरात कोयत्याचा धाक दाखवून मुख्याध्यापकाच्या घरात धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चोरीनंतर चोरट्यांचे हातात शस्त्र घेऊन तोंड बांधून फिरतानाचे भीतीदायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले, यामुळे खळबळ माजली आहे। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी या सोहळ्याबरोबर अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। दरम्यान वारी कालावधीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा मार्गदर्शक सूचना मंत्री जयकुमार गोरेंनी केल्या। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबोजी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। दर 10व्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये केस गळतीनंतर आता रुग्णांमध्ये नख गळतीची देखील लक्षणं आढळून येत असल्यानं केंद्र सरकारनं त्याची गंभीर दखल घेतलेली आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या 9 विभागातील तज्ज्ञांची टीम 21 एप्रिलला जिल्ह्यामध्ये दाखल झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे। लोणावळ्यामध्ये खुलेआम पान टपरीवर तरुण वर्गाला तसंच शाळकरी मुलांना तंबाखू, गुटखा, गांजा, एमडी सारख्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत लोणावळा सजग नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून या गुटखायुक्त पानांच्या टपऱ्या तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। साताऱ्यातील कोयना धरणात 36.74 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा असल्यानं दिलासा मिळालेला आहे, तर कोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून उपलब्ध पाणीसाठ्यामुळे 15 जुलैपर्यंत यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा गावातील महिलांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे या महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला। जर त्वरित पाण्याची उपाययोजना केली नाही तर मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं आंदोलक महिलांनी सांगितलं। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नवीन टोल नाक्याला उर्से टोल नाका नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे। शेतकरी कृती समिती आणि उर्से ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे। तळेगाव टोल नाका वगळता उर्से टोल नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूरच्या बार्शी शहरातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलंय। या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील महिला अत्याचार घटनेच्या खटल्यासाठी नाशिकचे वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयामध्ये 923 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे। सांगलीच्या आष्ट परिसरामध्ये गवा रेड्याचे मुक्त वावर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या गव्याकडून आष्ट परिसरातल्या गहू, केळी आणि ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वन विभागाकडून रेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। आता एक मोठं प्रमाण प्रचंड वाढलं असून दर सेकंदाला 1560 कॉल केले जात असल्याचं समोर आलंय। एअरटेलनं सप्टेंबर 2024 पासून 27.5 अब्ज स्पॅम कॉल डिटेक्ट केलेले आहेत आणि या स्पॅम कॉल्समुळे लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एअरटेल कंपनीनं 9 भाषांमध्ये स्पॅम अलर्ट सुरू केले।
सेन्सेक्सनं सलग 5 सत्रांमध्ये 5,561 अंकांची झेप घेतली असून गुंतवणूकदारांचे चेहरे आनंदानं फुललेले आहेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि व्यापक पातळीवरील खरेदीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. सेन्सेक्सनं सोमवारी 855 अंक झेपावत 79,000चा महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल 32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विविध सोशल मीडियावर यूपीआयशी संबंधित एक पोस्ट शेअर केली जाते, ज्यात अर्थ मंत्रालय यूपीआयवर 2,000 रुपयांपेक्षा जास्त जीएसटी किमतीच्या व्यवहारांवर लादण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचं आढळून आलंय आणि त्यात कोणतंही तथ्य नाही असं अर्थ मंत्रालयानं निवेदनात सांगितलं. राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयुक्तालयानं शनिवारी व्हॉट्सअप सूचनापत्र जारी करून सर्व शाळांचे जिओग्राफिक मॅप लोकेशन निश्चित करण्यासाठी माहिती भरण्याचे निर्देश दिलेले आहेत. 24 तासात माहिती भरण्याच्या व्हॉट्सअप सूचनेमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता 24 एप्रिलनंतरही मॅपिंग करू शकता अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. पाल्यांसाठी पालकांकडून खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र ज्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेणार आहेत ती शाळा शासनमान्य, विना अनुदानित आहे का याचा विचार त्याची शहानिशा पालकांनी करायला हवी असं शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलंय. राज्यभर कडक उन्हाळा सुरू झाला असून त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होऊ लागलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटो, काकडी, फ्लावरसह पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. शासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक गावात विविध कामं करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. पण ही कामं गेल्या अनेक दिवसांपासून कुठे चालू तर कुठे बंद असल्यानं मजुरांना इतरत्र कामासाठी भटकंती करत फिरण्याची वेळ आलेली आहे. तापमानाचा पारा 39 अंशांवर गेल्यानं भर उन्हात मजुरांना काम करावं लागतंय. नवी मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम पायदळीत उडवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे, तर दंडाची थकबाकी असलेल्यांकडून तो वसूल करण्यावर देखील भर दिला जातोय. यामध्ये लाखांचा VIP नंबर लावणाऱ्यांचा देखील समावेश आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची आवक झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सध्या लिंबानं चांगलाच भाव खाल्लेला आहे. 1 किलो लिंबाचा भाव हा 120 रुपयांवर गेला आहे आणि त्यामुळे लिंबाचा दर पेट्रोलपेक्षाही महाग आहे. अलिबाग जिल्ह्यातील विविध भागात मार्च अखेरीस पिकलेली जांभळं मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यासाठी तयार झाली आहेत. त्यामुळे जांभळं विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठा कालावधी मिळणार असून पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळण्याचा विश्वास उत्पादकांनी व्यक्त केला. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईट टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून चोरीच्या 15 मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत.